सर्व भाविक भक्तजनांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आज आपण ऐकणार आहोत निर्जला एकादशीची पावन व्रत कथा। ही कथा इतकी प्रभावशाली आहे की फक्त एकदाच व्रत केल्यास वर्षभराच्या 24 एकादशांचे पुण्य मिळते। ही कथा आहे पांडवांपैकी बलाढ्य भीमसेन आणि भगवान श्रीविष्णू यांच्यातील भक्तिमय संवादाची। महाभारत काळात एकदा भीमसेन महर्षी व्यासांच्या चरणी उपस्थित झाले आणि म्हणाले, गुरुदेव, मी इतर पांडवांसारखा एकादशीचे व्रत करू शकत नाही। माझ्या शरीरातील अग्नी इतका प्रबळ आहे की मला रोज भगपेट अन्न लागते। कृपा करून असा काही मार्ग दाखवा की माझंही कल्याण होईल आणि मला एकादशीचं पुण्यही लाभेल। महर्षी व्यास मंद स्मित करून म्हणाले, हे भीम, तू सत्य बोललास। तुझ्यासाठी मी एक विशेष उपाय सांगतो। ज्येष्ठ शुद्ध एकादशी ही निर्जला एकादशी शुद्ध एकादशी ही निर्जला एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे। या दिवशी जर कोणी अन्न व पाणी न घेता व्रत केलं तर त्याला वर्षभराच्या एकादशांचे पुण्य मिळते। हे ऐकून भीम म्हणाले, हे गुरुदेव, हे व्रत कठीण आहे, पण मी निर्धार करतो की हे व्रत करीन। व्रताचा दिवस उजाडला। भीमसेन गंगेच्या तीरावर गेले। स्नान करून भगवान विष्णूची पूजा केली। संपूर्ण दिवस अन्न नाही, पाणी नाही। सूर्य डोक्यावर आला, ऊन वाढत गेलं, शरीर थकू लागलं, पण मन मात्र अढळ होतं। केवळ नारायणाचं नाम। रात्र झाली, शरीर अक्षरशः थकून गेलं, पण पांडवांचा हा भीम याने न पाणी प्यायले न अन्न घेतलं। दुसऱ्या दिवशी द्वादशीला त्यांनी व्रत सोडलं, ब्राह्मणांना दान केलं आणि भगवान विष्णूला वंदन केलं। तेव्हा श्रीविष्णू स्वयंप्रकट झाले आणि म्हणाले, हे भीम, तू महान कार्य केलंस। तुझ्या या व्रताच्या प्रभावाने तुला सर्व एकादशांचे पुण्य लाभेल। जे कोणी भक्तिपूर्वक निर्जला एकादशीचे व्रत करतील त्यांना वैकुंठाची प्राप्ती होईल। अहो मित्रांनो, व्हिडिओ आवडला ना? मग चला, आपल्या चॅनलला एक प्रेमळ सबस्क्राईब द्या।